हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भाग्यश्री. तर हिवाळा सुरू झाला आहे म्हटल्यावरती मेथीचे लाडू तर करायलाच हवे. चला मग आता मेथीचे लाडू करूया आपण. आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ही आहे मेथी, जिला मी बारीक करून 3 दिवस तेलात भिजवली होती. ती छान मस्त प्रकारे फुगली आहे तेलामध्ये, आणि तेलात भिजवल्या असल्यामुळे कडवटपणा बऱ्यापैकी कमी असतो मेथीचा. तर ही आहे खारीक, जी तुम्हाला तुकडे तुकडे दिसत आहे ती आहे खारीक. खारीक मी डायरेक्ट बारीकच घेऊन आली होती, कारण की खारीक मिक्सरमध्ये करणं म्हणजे खूप जड जाते आणि मिक्सर पण खराब होते, त्यामुळे ती पूडच घेऊन आली होती. आणि असे गोळे आपण थोडेसे मिक्सरमध्ये फिरवले तरी ती व्यवस्थित होऊन जाते. तर खारीक मी घेतली होती अर्धा किलो. खारीक झाल्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ. गहू मी थोडे भाजून घेतले होते आणि नंतर ते दळून आणले होते. ते मी 1 किलो घेतले आहे गव्हाचं पीठ. आणि ही आहे काजूची पूड. काजूची पूड मी अर्धा किलो घेतले होते. खोबरंही मी अर्धा किलो घेतलं होतं. नंतर पिस्ता, अक्रोड ही पण पाव किलो घेतले होते. नंतर अर्धा किलो बदाम म्हणजे बारीक करून घेतले होते. आणि हे आहे खारीक. ही आहे खसखस. खसखस मी 50 ग्रॅम घेतली होती, जी डोक्यासाठी खूप चांगली असते. तर हे आहे माझं सगळं साहित्य, आणि प्रमाणही मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. बदाम काजू मी अर्धा किलो घेतले आहे. खोबरं आणि खारीक पण मी अर्धा किलो घेतले आहे. आणि पाव किलो आपले हा डिंक आहे. तर पाव किलो आहे हा डिंक, आणि त्याला आता आपण तळून घेणार आहोत. तर चला मग डिंकाला छान प्रकारे तळून घेऊया खुसखुशीत. हे बघा, आपण मस्त खरपूस प्रकारे हा डिंक तळून घेतला आहे, जेणेकरून तो तोंडाखाली येत नाही आणि पटकन खुसखुशीत लागतो, दाताखाली चिकट लागत नाही. तर आपण आता हा थोडा थोडा करून सगळा डिंक तळून घेऊया. हे बघा, असं थोडा थोडा टाकून आपण तो डिंक व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे. जास्त फुल गॅस करायचा नाही, नाहीतर डिंक जळून जातो. मीडियम. हा आहे गूळ जो मी 1 किलो घेतला आहे. माझा गूळ थोडासा तो जो तुम्हाला व्हाईट दिसत असेल आणि काळाही मिक्स दिसत आहेच आहे, तर माझ्याकडे तो कमी पडला होता, त्यामुळे मी तो गूळ घेतलेला. ॲक्च्युली गूळ तुम्ही घेत असाल तर नक्की जो असतो आपला, शक्यतो तुम्ही जो काळ्या कलरचा गूळ असतो ना तो घ्यायचा, कारण की तो गूळ खूप चांगला असतो आणि खाण्यासाठी पण चवदार असतो. आणि जो पण मला ऑप्शन नव्हतं, मला तो गूळ भेटला नाही जास्त, त्यामुळे मला मिक्स करावा लागला गूळ. तर मी हा पांढरा गूळ घेतला आहे. हा चिक्कीचा गूळ असे म्हणतात. तुमच्याकडे हाच चिक्कीचाच गूळ बोलतात का नक्की सांगा. तर हा मला मिक्स करावा लागला आहे. तर चला मग आता आपण सुरू करूया रेसिपीवर. हे बघा, हे खोबरं आहे जे अर्धा किलो मी घेतलं होतं, ते मी थोडंसं भाजून काढलं आहे. आपण लो फ्लेमवरती थोडंसं भाजून काढायचे, कारण की नंतर काय होतं, काही दिवसानंतर थोडंसं लाडवामध्ये कडवटपणा येतो, काही वेगळी चव लागते. तर थोडंसं आपण जे वस्तू ड्रायफ्रूट्स वगैरे, खारीक, हे सगळं थोडंसं आपण गरम थोडंसं याच्यावरती ते भाजून घ्यायचं. हे बघा, मी याला खरपूस छान भाजून घेतलं आहे खारीकला. तेही मी खारीकही टाकून दिली आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं थोडं. हा आहे डिंक जो मी बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये. तर आता हा आपण मिक्स करूया यात. डिंक आपण आपल्या मर्जीने बारीक जाड ठेवू शकतो, ज्याला जसं आवडेल तसं ते आपण ठेवू शकतो. हे आहे बदाम. आता हे सगळं पण मी थोडंसं भाजून घेणार आहे. हे बघा, काजूही मी थोडे भाजून घेतले आहे. आता बदाम, अक्रोड वगैरे पण आपण भाजून घेऊया. आणि जी मेथी आपण भिजवली होती ती आता आपण सगळ्या सारणामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित. नंतर व्यवस्थित सगळं कालून घेऊया, जेणेकरून ती छान मस्त मिक्स होऊन एकजीव होऊन जाईल. मेथी मी जास्ती घेत नाही, कारण की जास्त कडू आवडत नाही, त्यामुळे मेथीचं प्रमाण माझं पावच आहे. पाव किलो मी मेथी घेतली आहे. आपण आपल्या मर्जीने मेथी टाकू शकतो. कोणाला कडू आवडत असतील तर ते अर्धा किलोचं प्रमाणही घेऊ शकतात. कोणाला ज्यांना नाही आवडत जास्त कडू तर ते पाव किलोचं प्रमाण घेऊ शकतात.
हे बघा आपण सगळं मिक्स करून घेऊया आता. आणि जो आपण 1 किलो गूळ घेतला होता तो आपण 1 किलो गूळ 1 लिटर जी हे बघा ही 1 लिटरची बॉटल आहे माझी तेलाची, तर पूर्ण 1 लिटर तर मला नाही लागला आहे, कारण की जास्ती ऑइली आम्ही खात नाही, जास्त तेलकट नाही आवडत कोणाला. तर त्यातही थोडंसं तेल माझं मी बाजूला ठेवलं आहे. आणि आता बाकीच्या तेलामध्ये आपण तो सगळा गूळ मिक्स करून घेऊया छान. स्लो ठेवायचा गॅस, फास्ट करायचा नाही, नाहीतर मग आपला गूळ जळून जाईल. त्यामुळे स्लो ठेवायचा गॅस. आपण आता याच्यावर व्यवस्थित वितळून घेऊया आपण गूळ. आणि मग नंतर सगळं मिक्स करून लाडू बनवायला सुरुवात करूया. हे बघा आता हा गूळ आपण सगळा व्यवस्थित मिक्स करत आहोत. मेथीचे लाडू खूप पौष्टिक असतात आणि आपल्या बायकांसाठी तर खूपच चांगले असतात हिवाळ्यात खायला, कारण की प्रेग्नन्सीनंतर वाताचे त्रास सुरू होतात, कंबर दुखतं, हातपाय दुखतात, त्याच्यासाठी हे लाडू खरंच खूप पौष्टिक असतात. सगळ्यांनी नक्की करा आणि नक्की खा. हे लाडू खूप सुंदर असतात, नक्की ट्राय करा. हे बघा आता आपण हे एकजीव करून घेऊया व्यवस्थित, हळूहळू सगळं काढून घेऊया. तुम्हीही दरवर्षी हिवाळा आला की मेथीचे लाडू करतात का, नक्की सांगा. मला आधी आवडायचे नाही खरं तर, पण आता आवडायला लागले मेथीचे लाडू. आणि मी करते दर हिवाळा मेथीचे लाडू, कारण की ते खूप पौष्टिक असतात, त्यामुळे नक्की खायला हवे सगळ्यांनी. ही आपण मेथी सगळी टाकून दिली आहे. हे बघा आता आपण सगळं मिक्स करून एकजीव करून घेऊया आधी, आणि मग आपण जो गूळ तयार केला होता ना आपल्या तेलामध्ये, तो मग आपण याच्यात मिक्स करूया आधी. हे बघा आधी हे सगळं आपण व्यवस्थित हातात मसळून वगैरे ते एकजीव करूया. आणि हा जो आपला गूळ आपण आता तेलात मिक्स केला आहे, हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला हळूहळू मिक्स करून घेऊया सगळ्या सारणामध्ये. मी बाजूला थोडं सारण काढून ठेवलं आहे, कारण की पाटी छोटी होती माझी, त्यामुळे मी ते हळूहळू मिक्स करत जाईल. हे बघा व्यवस्थित सगळ्याकडे आपण मिक्स करून घ्यायला हवं, नाही तर मग कुठे कडू लागतात कुठे गोड लागतात असं नको व्हायला. त्यामुळे सगळ्याकडे व्यवस्थित छान मिक्स करायचं, काढून घ्यायचं. तुमच्याकडे मेथीचे लाडू करण्याची पद्धत कशी आहे नक्की माझ्यासोबत शेअर करा. मलाही काहीतरी नवीन आयडिया द्या, मलाही नक्की आवडेल. हे बघा आता छान मस्त सगळं मिक्स करून घेतलं आहे आपण. तुम्हाला कलरही चेंज झालेला दिसत असेल. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे छान. आता याचे आपण लाडू करूया छोटे छोटे. हे बघा आणि थोडंसं गरम असतानाच थोडेसे आपण लाडू व्यवस्थित वाळले तर ते पटापट होतात. थंड पडलं की थोडासा त्रास होतो, त्यामुळे गरम असतानाच आपण पटापट हे लाडू करून घेऊया. हे बघा किती सुंदर होत आहे आणि पटकन होत आहे, वेळ लागत नाही आहे, तुटत नाही आहे, खूप सुंदर लाडू होत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण असे सगळे लाडू आपण आता करून घेणार आहोत. चला तर मग माझे लाडू झाले आहे तयार. मी तर खाऊनही बघितला, खूप छान झाले आहे. तुम्ही पण नक्की करा आणि